एकदा लांडगा तळ्यावर पाणी पिण्यासाठी गेला होता. त्याला एक मासा दिसला मोठा. त्यानं तो मासा पकडला पण मासा त्याच्या ताकदीपेक्षा फार मोठा होता. लांडग्याला फार मोठी हाव होती. त्यानं मनाशी ठरवलं की मासा काय सोडायचा नाही. दोघात झटापट चालू होती. त्या झटापटीत लांडग्याचे पाय, नखं त्या मासेच्या अंगात एवढी रुतली होती की मासा सुटण्याची अजिबात चिन्ह नव्हती. माशाची ताकद लागली मोठी. त्यामुळं माशानं एक झडापा असा मारला की एका झडाप्यात मासा आत खोलवर त्या लांडग्याला घेऊन गेला. आता मात्र लांडग्याने विचार केला माझा सोडला म्हणून मासा सोडण्याचा विचार केल्यानंतर त्यानं पक्कड ढिली केली. पण त्याला आता जाणवलं ते काय आता हात सुटत नाहीत, नक्या सुटत नाहीत. ते इतके रुतले होते की त्याला ओढणं, बाहेर नक्या काढून घेणं, पाय काढून घेणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्याच्यावर मरण ओढ होतं. वास्तविक पाहता त्याचा मृत्यू माशामुळं झाला नाही, लांडग्याच्या मोहामुळं, लोभामुळं. त्यानं जर मासा आत जायच्या अगोदर जर पकड ढिली केली असती, पाय ढिले केले असते तर तो वाचला देखील असता. पण मोहापायी, लोभापायी त्यानं पकड अधिक बळकट केली. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, सर्वसाधारण जीवनात योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. अन्यथा लांडग्यासारखा मृत्यू आपल्यावर ओढावू शकतो. म्हणून मोह आणि लोभ टाळला पाहिजे.